आज मी खूपच म्युझिकल मूड मध्ये आहे. हाय, मी आहे तुमचा दोस्त क्रिस्टोफर दारूवाला आणि आज मी हा जलतरंग बनवला आहे. तुम्हाला वाटत असेल हे म्युझिक कलरमुळे येत आहे. नाही नाही, याच्या मागं एक सिक्रेट लपलेला आहे आणि सायन्सची गंमत हीच सिक्रेट रिव्हील करण्यामध्ये आहे. आता हेच बघा, हे वाजवण्यासाठी ग्लासेसमध्ये डिफरंट वॉटर लेवल्सची गरज आहे. थोड्या फोर्सने ग्लासेसना स्ट्राईक करा. फोर्सने स्ट्राईक झालं. दीपिका आणि शिवम पण कुठल्या तरी मिस्टर उलट्या फोर्स विषयी बोलतायत. असंच होत असतं हिंदी फिल्मांमध्ये आणि कार्टून मध्ये पण, आणि बिलीव्ह इट ऑर नॉट सायन्सच्या जगामध्ये पण. विचारा काय, एक विलन तर एक हिरो. नेहमीच उलटो. तुम्ही लेफ्ट तर तो राईट, तुम्ही नॉर्थ तर तो साऊथ, तुम्ही इकडे तर तो तिकडे. आणि आता तर तुम्ही समजला असालच, तुम्ही जर पुढे तर तो मागे खेचत असतो. कोण आहे हा? तुम्ही क्युरियस झाला असाल. मग तुमची क्युरिओसिटी करूया दूर आणि भेटा या मिस्टर उलटा फोर्सला. मिस्टर उलटा फोर्स हेच नाव अप्रतिमय घर्षणासाठी. हेच ते बळ आहे ज्याला कुठल्याच वस्तूचं चालणं आवडतच नाही. नेहमी उलटच खेचत असतं, अडवायचा प्रयत्न करत असतं, गती मंद करत असतं. ज्या कुठल्या दिशेने मुवमेंट होत असते हे बळ बरोबर उलट्या दिशेने खेचत असतं. फ्रिक्शनमुळेच रोल होणारा बॉल सुद्धा कधी ना कधी थांबतोच. बघा ना, आधी वेग मंदावला आणि मग थांबला. घर्षण प्रत्येक ठिकाणी असतं जिथे दोन गोष्टी आपापसात घासत असतात, मग ते असो सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. फ्रिक्शन जर नसतं तर आपल्याला घसरण्यासाठी केळ्याच्या सालीची गरजच नसती पडली. आपण पडलो असतो घसरून. इनफॅक्ट चालूच शकलो नसतो आपण. नाही समजलात? ठीक आहे, आता बघा शिवम तुम्हाला चालून दाखवेल. एक्सक्यूज मी दीपिका, प्लीज रे, चालून दाखव ना. सायन्सचा प्रश्न आहे. यू अँड युअर सेन्स ऑफ ह्युमर. बघा कसं चालते वेळी पण आपण फिजिक्सचा वापर करतो, आहे की नाही? पण सांग ना. तूच सांग चल. हे संधी पण मी तुलाच देते. ओहो, व्हॉट अ सॅक्रिफाईस. सरळ सरळ का नाही सांगत? शिवम तूच सांग ना, मला नाही येत रे. ओके ओके शिवम सांग ना, मला नाही रे येत. मग चल जाऊया केटू जवळ. हॅलो हॅलो केटू. केटू. कशी आहात तुम्ही दोघं? छान, खूपच छान. पण आज आम्ही मिस्टर उलटा फोर्स समजून घेण्यासाठी सरळ तुमच्याकडे निघून आलो आहोत. कुठल्या बिचारा फोर्सला आज तुम्ही दोघांनी उलट लटकवलंय? बिचारा नाहीये, नेहमीच उलटा खेचत असतो. केटू. फ्रिक्शन, घर्षणामध्ये फसलात तुम्ही दोघं. खूप कामाचा फोर्स आहे. जर हा तुमचा मिस्टर उलटा फोर्स नसेल ना, तर नाही तुम्ही उभे राहू शकत किंवा बसू शकत. पण तुम्ही तर हे सांगितलंय ना की आपण ह्या फोर्सला खूप तऱ्हेने यूज करतो. या पेन्सिलीला कोण टोक काढतो? फ्रिक्शन. अरे खरंच, फ्रिक्शनच तर ह्या पेन्सिलला टोक काढत असते. राईट. पण मला नाही वाटत हा फ्रिक्शनचा विषय तुमच्या दोघांच्या पूर्णपणे लक्षात आला असेल. मग मेंदू चालवायचा. फ्रिक्शनच्या तळाशी चला. फ्रिक्शन, द बिग बिग रॅब. द बिग रॅब, अगदी योग्य डिस्क्रिप्शन. जेव्हा म्हणून दोन वस्तू आपापसात घासतात किंवा स्पर्श करतात तेव्हा होत असतं घर्षण. नुसतं बघायला हे पृष्ठभाग गुळगुळीत वाटतात, पण मायक्रोस्कोप खाली इम्परफेक्ट याचे ग्रूव्ज आणि रिजेस एकमेकांमध्ये अडकतात आणि गतीला विरोध करतात. पृष्ठभाग जितका कठीण तितकंच घर्षण जास्त. पृष्ठभाग गुळगुळीत, घर्षण कमी. आता आपला चालण्याचा घर्षणाशी संबंध. जमीन आणि पायामध्ये होत असतं फ्रिक्शन. फ्रिक्शनच पायाला थांबवतं. मागचा पाय जो घर्षणाच्या मदतीने जमिनीवर थांबलाय, धक्का देऊन वर येतो. आपलं चालणं म्हणजे कुठल्या तरी पृष्ठभागाला धक्का देऊन पुढे जाण्यावरच अवलंबून असतं. प्रत्येक पावलावर फ्रिक्शन. जरा विचार करा की जर खूपच निसरडी जमीन असेल तर काय होत असतं?
आमच्या केटू खूपच कमालीच्या आहेत. आम्ही जेव्हा सांगितलं की कुठलीही वस्तू मूव्ह करत असते, एक दुसऱ्याला घासत असते, तेव्हा फ्रिक्शन होत असतं. हे तर आम्ही समजलो तसे. पण जेव्हा आपण उभे असतो, तर माहितीये त्यांनी काय केलं? हो, ते फक्त आमच्या केटूच करू शकतात. आम्हाला इथे सोडून स्वतः निघून गेल्या. आणि टॅन हा बूट देऊन गेले आम्हाला आणि म्हणाल्या, मी का बरं सांगू, स्वतःच घ्या शोध. आमचे ट्रायबॉलॉजिस्ट म्हणजेच फ्रिक्शन एक्सपर्ट्स बघतायत की टाच आणि पंजाजवळ सगळ्यात जास्त खाचा आहेत फ्रिक्शन वाढवण्यासाठी. आता एक एक्सपेरिमेंट. या रबर बँडला बुटामध्ये अटॅच करूया. रबर बँडचा ताण मोजला जाईल या टेपने. बराच वेळ ओढल्यावर पण हा बूट सरकतच नाही. थांबवणारं आहे घर्षण, स्टॅटिक फ्रिक्शन. आता बूट चालतोय, कायनेटिक फ्रिक्शन. पण रबर बँडला ताण कमी झालाय. एका जागी थांबल्यामध्ये पण फ्रिक्शन आहे आणि स्टॅटिक फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन पेक्षा नेहमीच शक्तिशाली असतं. पण कुठलेच फॅक्टर मात्र बदलले नाही पाहिजे. जर बुटाचं वजन वाढवलं तर काय होईल? अहो, वजन वाढलं तर घर्षण पण वाढलं. छोट्या छोट्या वस्तूंच्या मदतीने आम्ही 2-3 मोठ्या मोठ्या गोष्टी मात्र समजलो नक्की. पहिली, जेव्हा दोन वस्तू कॉन्टॅक्ट मध्ये येतात, म्हणजेच दोन सर्फेसेस जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होतं फ्रिक्शन, म्हणजेच घर्षण. दुसरी, घर्षण तेव्हा पण होत असतं जेव्हा दोन सरफेसेस एका जागी असतात, म्हणजेच मूव्ह नसतील करत. तिसरी गोष्ट जी आपलं कॉमन सेन्स लावून समजली जाऊ शकते तीही आहे की स्मूथ सर्फेसेस मध्ये फ्रिक्शन कमी होतं आणि रफ सर्फेसेस मध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त. हॅलो. केटू, तुम्ही या सायकलवर जरा मोठ्या नाही का वाटत? व्हेरी फनी. तुर्तास मला मदत करा ही उलटी करण्यासाठी. पकडा हळू. सावकाश. शिवम, आज आपण या सायकलच्या मदतीने शोधून काढणार, म्हणजेच फ्रिक्शन स्टडी करणार. सायकलच्या मदतीने फ्रिक्शनचा विषय? हो, फ्रिक्शनचा. विचार करून सांगा की जेव्हा आपण सायकल चालवत असतो तेव्हा कसं आणि कुठे कुठे फ्रिक्शन निर्माण होत असतं? ओ, असं आहे काय केटू? सायकलचे टायर आणि रस्त्यामध्ये. राईट. फ्लायव्हील आणि चेन मध्ये? हो. आणि पेडल आणि आपल्या पायांमध्ये. तेव्हाच तर आपण हिला धक्का मारू शकतो. राईट. अरे बघा, घंटी वाजवण्यामध्ये पण आपण यूज करतो फ्रिक्शनला. अजून? आणि 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 ब्रेक. तो कसा काय विसरू शकता? मग चला, आज आपण सायकलच्या मदतीने शोधून काढायचं की फ्रिक्शन कुठे आणि कसं काम करत असतं किंवा बिघडवत असतं. फ्रिक्शन आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. यु नो, इन द अर्ली स्टोन एज लोकांनी 2 दगड एकमेकांवर घासून फायर डिस्कवर केली होती. त्याच्यानंतर आली होती माचिस अँड देन द लायटर. मॅचिस लायटर, लायटर मॅचिस, लायटर मॅचिस लायटर. तुम्हाला काय वाटतंय? जर तुम्हाला पहिली माचिस वाटली तर असं नाहीये, पहिला आला लायटर. आहे ना इंटरेस्टिंग? आता ही मेणबत्ती बघा. ही विझवण्यासाठी लोक जनरली फुंकर मारतात. मी तुम्हाला एक अजून पद्धत दाखवतो, एक मॅजिकल पद्धत. विजली ना? हीच आहे साऊंड आणि हवेची कमाल. आज मी वेस्ट मटेरियल पासून काहीतरी बनवतोय. आता ही अंड्याची सालच घ्या ना. तुम्ही समजता की हे तर वेस्ट आहे ना, पण यापासूनही मी नवीन काहीतरी वस्तू बनवू शकतो. उदाहरणार्थ ही बघा डान्सिंग डॉल. आणि ही सायकल एखादी साधारण सायकल थोडीच आहे. ही सायकल पण रिसायकल मटेरियल पासूनच बनवली आहे. दीपिका, शिवम आणि केटू काहीतरी सायकलच्या बाबतीत शोध घेत आहेत. सायकल दिसायला फारच साधारण आहे ना, पण हिच्या प्रत्येक पार्ट मध्ये अशी ना तशी सायन्स लपलेली आहे. माहित करायला चला सायकल मध्ये फ्रिक्शन कसं आणि किती देतं साथ, आणि कसं बिघडवतं आपलं काम. सायकल एक अशी मशीन
जी प्रत्येक मशीनप्रमाणेच फ्रिक्शनशी संबंधित आहे. पेडलवर पाय, सीटवर आपला बॉटम आणि हात हँडलवर थांबण्यामध्ये पण फ्रिक्शन आहे. आणि आपण सायकल चालवायला सुरू करतो तेव्हा टायर आणि रस्त्यामध्ये फ्रिक्शन. सायकलच्या प्रत्येक 2 पार्ट्समध्ये पण फ्रिक्शन, जे एक दुसऱ्याला स्पर्श करीत आहे. आणि एकदा चालवणं सुरू झालं की आजूबाजूच्या हवेचं फ्रिक्शन सुद्धा आपल्याला थांबवायचा प्रयत्न करत असतं. पण सायकलच्या ब्रेकमध्ये फ्रिक्शन जास्त कामाचं आहे. सायकलचा ब्रेक कसा काम करतो हे तुम्हाला माहिती आहे ना? फ्रिक्शन आणि सायंटिस्टमध्ये नेहमीच भांडण होत आलंय. फ्रिक्शनने एनर्जी लॉस होत असते, कधी आवाजासारखी, कधी गरमी, तर कधी स्पार्किंग सारखी. पण इथे फ्रिक्शन काम करतंय ब्लेडला धार काढण्याचं. पण कधी कुंभाराला चाकावर मातीची भांडी बनवताना पाहिलंय? पुढच्या वेळेला बघाल तेव्हा विचार करा की इथे फ्रिक्शन कामाचं आहे की काम बिघडवणारं, की दोन्हीही. शिवम, मी असा विचार करत होते की जास्त विचार करू नकोस. विचार करशील तर फ्रिक्शनने मेंदू गरम होईल. तुझा सडलेला जोक ऐकून मला असं वाटायला लागलंय की माझा मेंदू तर कदाचित होईल, पण तुझा मेंदू तर पक्का गरम झालाच आहे. बेस्ट वे, थंड डोक्याने विचार करून मला सांग बघू की जेव्हा आपण एखादं भारी सामान खेचत असतो तेव्हा आपण काय करतो? यामध्ये विचार करण्यासारखं काय बरं आहे? आत्ताच ट्राय करायचं त्यात काय? या बुक्स ना अशा तऱ्हेने फार कठीण आहे, पण अरे वा, अशी फार सहज खेचली जातात. करेक्ट. म्हणजे बघ, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी केल्याने याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण एखादं सामान उचलत असतो तेव्हा त्याचा कमीत कमी हिस्सा जमिनीवर असला पाहिजे. बिलकुल करेक्ट. पण ह्यासाठी पण माझ्या डोक्यामध्ये खूपच फॅसिनेटिंग आयडिया आली आहे. आज आपण ह्युमन बिंग्स जसे म्हणून आहोत त्याच्या मागे पण फ्रिक्शनचा फार मोठा हात आहे. काय म्हणालास? नाही समजलीस? मी बोलतोय 2 मोठ्या इन्व्हेन्शन्स विषयी, आग आणि चाक. फायर अँड व्हील, दोघांचं नातं फ्रिक्शनशी. बिलकुल करेक्ट. शतकानुशतकांपूर्वी आपण म्हणजेच मानवाने 2 दगड घासले आणि निर्माण केली आग. आता फ्रिक्शनच्या कमालीमुळे आपण मानव बाकी दुसऱ्या सगळ्या जनावरांपेक्षा जास्त शक्तिशाली बनलो होतो आणि पुढे बनलं चाक. आता आपल्या कार्स किती वेगाने पळतात हे तर आपल्याला माहितीच आहे. आपल्याला हे कळून चुकलंय की वस्तू घरंगळल्या की घर्षण कमी होत असतं. उत्तम प्रूफ आहे स्केटिंग. स्केट्सची चाकं जमिनीवर घरंगळतात, घर्षण कमी होत असतं. स्केट्स करताना थांबवण्याची पण एकच पद्धत आहे, घर्षण वाढवणं. स्केट्सच्या आत पण आहेत बॉल बेरिंग्स किंवा लोखंडी गोळे, आतल्या आत घर्षण कमी करण्यासाठी. कधीतरी उघडून बघा. कॅरमच्या खेळात पण घर्षणाचा खूप मोठा हात आहे. सोंगट्या छानपैकी सरकवायच्या असतील तर पावडर टाका आणि मिस्टर उलट्या फोर्सला कमी करा. इथे पावडर पण लुब्रिकंटचं काम करते. सोपं सायन्स. पावडर असो, पाणी किंवा गुळगुळीतपणा, या गोष्टी पृष्ठभागावरच्या इम्परफेक्शनला वाढवतात. वस्तू कमी खडबडीत तर घर्षण पण कमी. मशीन्सच्या जगात फ्रिक्शन शत्रूचं काम करत असतं. कितीतरीच एनर्जी लॉस, सो मच ऑफ वेअर अँड टेअर. फ्रिक्शनने मशीन्स घासली जातात आणि खराब पण होत असतात. ह्यासाठी तर सायंटिस्ट नेहमीच प्रयत्न करत आलेत की एक अशी मशीन बनवायची ज्यामध्ये फ्रिक्शन होऊच नये, पण हे अजूनपर्यंत होऊ नाही शकलं. पण आपण बनवायची आपल्यासाठी एक अशी वस्तू जिच्यामध्ये फ्रिक्शन नसेल बिलकुल. एक खराब सीडी, एक फुगा आणि धाग्याच्या रिळापासून बनवूया आपली हॉवरक्राफ्ट. मग तुम्ही पण बनवा ना. असंच होत असतं जेव्हा मुलं स्वतःचं डोकं वापरतात. जुन्या वस्तूंपासून बनवतात स्वतःसाठी हॉवरक्राफ्ट. सीडी ठेवायची उलटी, आता तिच्यावर सेलो टेप चिकटवून एक छोटंसं भोक पाडा. धाग्याचं रेळ चिटकवायचं सीडीच्या भोकाच्या बरोबर वर आणि आजूबाजूची जागा सील करणं अत्यंत गरजेचं आहे. आता घ्या फुगा. फुगा बांधल्याशिवाय चढवायचा रिळाच्या वर. त्याचं तोंड मात्र उघडं असायला हवं बरं. आता बघा आपला हॉवरक्राफ्ट. आता हे पण समजून घ्या की त्याला एअर कुशन व्हेइकल का म्हणतात. फुग्यातील हवा सीडीच्या भोकातून जाऊन खाली पडते. खाली म्हणजे सीडी आणि टेबलाच्या मध्ये. हवा एका लुब्रिकंट प्रमाणे घर्षण कमी करत असते. फ्रिक्शन कमी करूनच चालते हॉवरक्राफ्ट, आणि फ्रिक्शन कमी करूनच आपण खेळू शकतो कॅरम. पण त्या बिचाऱ्यांचं काय होत असेल जे सरपटत सरपटत चालतात?
सरपटच सरपटच चालतात म्हणजे साप. हो, साप. सांग बघू, काय त्यांच्यासाठी फ्रिक्शन मित्र आहे की शत्रू? हे फ्रिक्शन पण काय आहे काय मला समजतच नाहीये. अरे हा तर पळतोय पण याला तर पाय नाहीयेत. काय याच्या मागं पण फ्रिक्शन काम करतंय? ऑफ दॅट आय एम नॉट शुअर, बट वन थिंग आय एम शुअर अबाउट, फ्रिक्शन प्रत्येक खेळाडूसाठी असतं एक मोठं आव्हान. बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, प्रत्येक खेळामध्ये खेळाडूला फ्रिक्शनच्या अगेन्स्ट काम करावं लागतं. फ्रिक्शन इज एव्हरीवेअर. तुम्ही सांगा चला फ्रिक्शन कुठे नाहीये. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. अरे माय हँड्स हॅव गॉट सो डर्टी. सापऱ्या हे तर अजूनही घाणेरडे आलेत. Where's my cleaning solution? अरे पांढऱ्या साबणाला गुलाबी फेस, हे कसं आलं? या केमिकल्सचं पण एक दुसऱ्याशी अजब नातं असतं. काय माहित केव्हा कुणाबरोबर कसं रिॲक्ट करतील. मग सापाची फ्रिक्शनचं काय नातं आहे? अरे सापाची चालच आहे फ्रिक्शन वाढवत. इनफॅक्ट मी बोलून का समजवते तुम्हाला? सापाच्या चालीला बघून स्वतःच घ्या ना समजून. अँड प्लीज सायन्सच्या या जगामध्ये घाबरायला मनाई आहे. हं कधी नीट पाहिलाय की साप कसा चालतो? बघा बघा, साप सरपटतोय की जमिनीला ढकलून पुढे जातोय. सत्य तर हे आहे की सापाच्या शरीराच्या खालच्या भागामध्ये स्केल्सची एक लांबच लांब रांग आहे. हे स्केल्स बरेच लांब आहेत. ह्यांच्या मदतीने साप त्याचं शरीर आणि जमिनीमधलं घर्षण वाढवू शकतो. तो त्याच्या स्टमक मसल्सच्या मदतीने या फ्रिक्शनचा पुरेपूर उपयोग करून घेतो आणि अतिशय वेगाने चालू शकतो. गॅस्ट्रोपॉड परिवारातला आहे स्नेल. गॅस्ट्रो म्हणजे पोट आणि पॉड म्हणजे पाय. याचाच अर्थ त्याचं पोट त्याचा पाय आहे. स्नेलच्या पोटाचे मसल्स टणक आहेत आणि तो त्याच्या शरीरातून एक चिकचिकीत द्रव्य बाहेर सोडतो. हे द्रव्य जमीन आणि त्याच्या शरीरामधील घर्षण कमी करतं आणि त्याला चालायला मदत करतं. सायन्सच्या बाबतीत विचार करू लागाल तर कितीतरीच प्रश्न डोक्यामध्ये यायला लागतात. असं वाटतंय तुमच्या पण डोक्यामध्ये बरेच प्रश्न थैमान घालू लागलेत. यासाठी तर आम्हाला इतकी सगळी लेटर्स मिळत आहेत. प्रश्न विचारण्याने मिळतात उत्तरं पण, आणि उत्तरं मिळाल्याने क्लिअर होत असतात आपले डाऊट्स आणि वाढत असतं आपलं नॉलेज. यासाठी कीप रायटिंग अँड कीप आस्किंग. या आठवड्याचा आमचा प्रश्न संबंधित आहे एका स्पेशल शेपने. तुम्ही आम्हाला विचारलंय की मोबियस स्ट्रिप्स काय आहे. द राईट वर्ड इज मोबियस. मोबियस स्ट्रिप फारच मजेशीर आहे. ही एक असा शेप जो चक्रावून टाकेल. कागदाची एक लांब अशी स्ट्रिप अर्धी फिरवून अशी चिकटवा. बनली तुमची मोबियस स्ट्रिप. एक अनोखा आकार. पेन घेऊन स्ट्रिपच्या मधोमध एक रेघ काढली तर ती आत पण आणि बाहेर पण. आणि आता लाईनवर कापलं तर मोबियस स्ट्रिपचा एकच पृष्ठभाग आणि एकच बाजू. मोबियस स्ट्रिप्स ही एक मजेशीर ॲप्लिकेशन आहे. एअरपोर्ट्सवर वापरले जाणारे कन्व्हेअर बेल्ट्स, पंख्यामध्ये लावणारे बेल्ट्स पण मोबियस स्ट्रिप सारखेच अटॅच केले जातात. असे केल्याने हा बेल्ट दोन्ही बाजूनी वापरला जाऊ शकतो आणि फ्रिक्शनने होणाऱ्या वेअर अँड टेअरलाही कमी केलं जातं. आपलं सायन्सचं जग खूपच वेगळं आहे. ना ओरडा किंवा ना एक्झाम, ना कशाची भीती ना कुठलं टेन्शन. तरी पण होत असतो सायन्सचा अभ्यास. मग विचारा चला जे तुम्हाला विचारायचंय. हे सायन्सचं जग आहे ना अमेझिंग. आता हे किटकिटच घ्या ना. चावी दिल्याशिवाय तर हा चालतच नाही. आणि चालण्याचंच नाव आहे जीवन, ज्याच्यासाठी एक्सरसाइजची खूपच गरज आहे.
योगा, मेडिटेशन, लॉंग वॉक आपल्या शरीराला खूप चपळ, निरोगी आणि अलर्ट ठेवतं. आपल्या पिटपिटच घ्या ना, तो तर दर दिवशी दरवेळी स्विमिंग करत असतो. बोलणं त्याचं महत्वाचं भाग. पीठ पीठ ए पीठ पीठ आज तू फारच दुःखी वाटतोयस. हे सगळं बघून दुःख तर तुम्हाला पण होईल. हो, कारखान्यांचं घाणेरडं पाणी आपल्या जलभूमीला प्रदूषित करीत असतं. हो ना? असे कितीतरीच कारखाने आपल्या बहुमूल्य जलभूमी क्षेत्राला संपवित आहेत. मानव समाज याचं महत्व समजत नाहीये. किंवा समजून सुद्धा न समजल्यासारखं वागतोय का स्वतःच्या फायद्यासाठी? यांना कसं सांगायचं की आपल्या जलभूमी क्षेत्राला भूजलच किंवा ग्राउंड वॉटरच पुनर्जागृतीकरण करतं किंवा रिचार्ज करतं. पोषक तत्वांची पुनर्प्राप्ती, पूर प्रभाव कमी करणे, जलस्रोत व्यवस्थित ठेवण्यासारखी महत्त्वपूर्ण कामं करत असतात. तरी पण यात कमतरता का भासते? याची कारणं आहेत वेगाने वाढणारी जनसंख्या, औद्योगिक म्हणजेच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा रासायनिक कचरा, कृषी प्रवृत्तीने निर्माण केलेला कचरा, नदी तटविस्तारांची कापणी या क्षेत्रांना प्रदूषित करीत आहेत. पण पिटपीट इतक्या विशाल जलभूमी क्षेत्रात किती बिघाड झालाय हे कळण्याची काही पद्धत तर असेल ना? हो आहे ना. आधी जलगुणवत्तेचं मूल्यांकन हे सरोवर विज्ञान पद्धतीने केलं जात होतं, ज्याला खूपच वेळ लागायचा. आता रिमोट सेन्सिंग म्हणजेच संवेदनीय सूचना पद्धतीने हे मूल्यांकन सोपं पण झालंय आणि कमी खर्चिक पण. सध्या तर जलभूमी क्षेत्राकडे पसरणाऱ्या मनुष्याची पावलं थांबवणं गरजेचंच आहे. नाहीतर आपल्या देशातील 74% लोक जे गावांमध्ये राहतात त्यांच्यासाठी असलेली अन्न व्यवस्था, पाणी, मासे, लाकडं आणि औषधी वनस्पतीची उत्पादनं नष्ट होतील. मी तर एवढंच म्हणेन, जागे व्हा. जलभूमीच्या बळावर जगणाऱ्यानो जागे व्हा. चालायला लागा. जलभूमी नष्ट करणाऱ्यानो चालायला लागा.